प्रेमाचा प्रवास भाग 13. रोहनने थरथरत्या हातांनी विक्रमचा मोबाईल उचलला. स्क्रीनवर तोच मेसेज दिसत होता. आता पुढची चाल माझी. अचानक मोबाईल स्वतःच बंद झाला. तेवढ्यात हवेलीच्या तळघराकडून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, "रोहन, खाली ये." सायली घाबरली. "रोहन, खाली जाऊ नको. हा सापळा असू शकतो." पण रोहनने धाडस केलं. तो, सायली आणि विराज तिघेही तळघरात उतरले. तिथे एका भिंतीवर जुनं चित्र लटकलेलं होतं. रोहनने ते बाजूला केलं आणि मागे एक गुप्त दरवाजा दिसला. दरवाजा उघडताच आत एक छोटंसं गुप्त खोली होती. त्या खोलीत एक जुनी साखळी, रक्ताचे काही डाग आणि एक फोटो पडलेला होता. रोहनने फोटो उचलला. फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसला. त्या फोटोमध्ये आर्यन, विक्रम आणि विराज तिघेही एकत्र उभे होते. सायली आश्चर्याने म्हणाली, "म्हणजे हे तिघे आधीपासून एकमेकांना ओळखतात?" तेवढ्यात मागून दरवाजा जोरात बंद झाला. संपूर्ण खोली अंधारात बुडाली आणि कोणीतरी हसत म्हणालं, "आता तुम्ही इथून जिवंत बाहेर जाऊ शकणार नाही." आर्यन खरंच जिवंत आहे का? विराज काहीतरी लपवत आहे का? विक्रम कुठे गायब झाला? गुप्त खोली त्यांना कोणी बंद केलं हे जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 14. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.